तर बघा आम्ही शरडात खाली गेलो तर खालून बघा परत वर द्यायचं एवढे किती फिरवतात ना. तर आम्ही शरड राखत आहे आणि बघा इथे तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या स्केस्टार यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला माझ्या पूर्ण दिवसभर काय काय करतो या सगळ्याचा ब्लॉग करून दाखवणार आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या ओनली स्केस्टार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या आपल्या ब्लॉगला म्हणजेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या ओनली स्केस्टार या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही आमच्या दिवसाचा ब्लॉग करणार आहे, म्हणजेच आज आम्ही दिवसभर काय करतो हे तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, त्याच्या आधी तुम्ही दृश्य बघा. माझा भाऊच झोपला आहे, मला दाखवतो तुम्हाला. ए भाऊ उठ, अरे उठ ना, अरे उठ रे, अरे कॅमेरा आत आहेस तू. कॅमेराच्या आत आहेस तुम्ही, व्हिडिओ करतोय. अरे अरे हा आपला आजच्या पूर्ण दिवसाचा ब्लॉग करायचा होता. हो, ध्यानात गेलं होय तुझ्या. तर नमस्कार मित्रांनो, मी आता झोपेत उठलो आहे. गुड मॉर्निंग. तर आज आम्ही दिवसभर काय काय करतो सर्वांचं तुम्हाला ब्लॉग करून दाखवणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मग आपण भेटू आता पुढे. तर बघा आता मी आता उठलो आहे. तुम्ही पाहिलंच आहे. तर माझा हातून गडी करतो की हा काय माझ्या आधी उठला आहे, त्यामुळे गडी केला आहे. गडी करताय तुम्ही पहा. सकाळी तुम्ही उठलं की काय काय करतो ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा बरं का. आम्हाला पण थोडी काय काय करता ते. बघा सगळं आता घरी करून झालं आहे माझं. मी इथे झोपतो त्यामुळे माझं ते सगळं झालं आहे. मी ठेवत आहे आपली ठेवण्याची जागा आहे. इथे मला सगळं ठेवून झालं आहे. तर आता आम्ही पुढचा भेटतो आवडतो. आमच्या वरचा पंखा बघा, आमचा पंखा आहे. आम्हाला सगळ्यांना वाढत होतो. आमची पूर्ण रूम बघा, पूर्ण रूम दाखवर आहे. हे बघा हा बेड आहे, हा आमचा शोकेस आहे. त्यानंतर सगळं म्हणजे साहित्य असतं. त्यानंतर इथे कपडे अडकवले आहे. मीन्स आमचं दार आहे इकडच्या रूममध्ये जाण्याचं. परत हा लाईट बोर्ड आहे. हा फॅन बंद केला. त्यानंतर इथे जे आहे ते मोबाईलचं ठेवण्यासाठी छोटा मोबाईल. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला आज आमच्या पूर्ण दिवसाचा ब्लॉग करून दाखवणार आहे. तर आत्ता वाजले आहेत 7:30 आणि आम्ही उठलो आहे 7:30ला. आमचं नेहमीचा टाईमच आहे 7:30 किंवा 8 या टायमाला आम्ही उठतो. आज आम्ही 7:30ला उठलो आहे आणि इथून आम्ही पुढे दिवसभर काय काय करतो हे सर्व आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटू आम्ही आवडताना. तर मित्रांनो, आम्ही आता आवरायला चाललो आहे. चल रे, चला आवडत आहे. माझा भाव आवडतो. तोपर्यंत मी तुम्हाला सगळी आमची वरची कच्ची दाखवतो. जा रे, आम्ही घालायचो. तर आता आम्ही वरच तुम्हाला आमची कच्ची दाखवतो. तर ही पहा, काल रात्रीच मोठा असा पाऊस येऊन गेला आहे, त्यामुळे जरा पाणी आहे. आणि इथं आमची सर्व गच्ची तुम्ही पाहू शकता. आमच्या घरामागचं घर सर्व आहे. तर चला खाली.
मी पण आता आवरायला जातो. पण काही तुम्हाला मग घर दाखवतो. घर दाखवायचं आहे तुम्हाला. पहा माझं आतीचं घर आहे ते बंद आहे सध्या. तर हे पहा हे आमचं स्वयंपाकघर. सर्व डबे उठले. ते स्वयंपाक म्हणजे किचन आहे. इथे हे ताटावर ठेवायला जागा नाही. परत हे आमचा हॉल. हे TV, हा सोफा, हा बेड, सगळं काय आहे. हे गाण्याच्या पोते आता जाणे झालेत ना. ॲक्च्युअली आमची बेडरूम तर चालतं मला दाखवायचं आहे. त्यामुळे नवीन दाखवण्याचं काय प्रश्न येत नाही. हा आमचा फ्रीज, बोर्ड वगैरे आहेत. परत तिथे जाण्याच्या बाई खोली. आणि तेवढा का पसार झाला आहे तुम्हाला वाटत असेल ना कपड्याचा. तर काल रात्री म्हणजे काल मोठा पाऊस झाला त्यामुळे आम्ही कपडे आणून टाकले होते वाळत. त्यामुळे हा पसार झाला आहे. आणि आज ब्लॉक करायला ठरलो त्यामुळे पसारा काही नीट आवडला नाही कारण कपडे वाळलेलेच होते म्हणजे वाळले नव्हते अजून. त्यामुळे पण जे बघा माचोळी आहे तिथे ती माचोळी तिकडे देखील आमचं गाडीचं साहित्य किंवा वगैरे ठेवायला हे म्हणजे नट बोल्ट वगैरे असं काय काय ठेवायला सगळे तर म्हणजे कपाट आहे. त्यानंतर आम्ही माझी बाहेरनं माझी म्हणजे हे हा बघा सगळ्यात मेन महत्त्वाचं हा आमचा देवारा. बघा सगळं देव आहेत हे पहा. आणि ही विठमाऊली. मी देवाच्या आत तर प्रवेश करत नाही कारण आम्ही सध्या अजून आंघोळ तर केलं नाही त्यामुळे. पण तुम्हाला मी देवपूजा करताना मात्र नक्की दाखवतो. तुम्ही बाहेर जाणार आहे तर बघा दार उघडलं आहे आणि इकडे निसर्ग किती भारी आहे. बघा इथं आमची खोट आहे. खोटवर जरा वाद घातला आहे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा ही आमची कुर्ज गाडी आहे. वर पक्षी मस्तपैकी वाढत आहेत. चिमण्या वगैरे चिटव्या वगैरे. हे बघा हे आमची मस्तपैकी कुर्जर आहे. हे सगळं तुम्ही पाहू शकता. आणि आमची मस्तपैकी इको आहे. पक्ष्यांचं वगैरे मस्तपैकी किलबिडा चालू आहे. हे बघा मस्तपैकी आमची इको. असे सगळे आमच्या 2 गाड्या आहेत. आज 2 गाड्या भाड्याला कुठेच गेल्या नाहीत. पप्पा गेले आहेत बाहेर मित्रांसोबत. आणि या गाड्या कोणीच घेऊन गेलं नाही. भाडं आलं तर नंतर ड्रायव्हर येऊन घेऊन जातो. पण आज सध्या तर कोणी घेऊन गेलं नाही. ती बघा. आणि तुम्हाला आम्ही पुढचं दाखवतो सगळं. तर पुढं आमचा इथं गेट होता पण बघा इथं तर पण हा गेट काढून टाकला आहे कारण इथे आम्ही 2 म्हणजे इथं जे आहे दाखवतो मला. हे पहा इथं जे आहे ती इथं आम्ही किराणा मालाचं दुकान करणार आहे. मी तुम्हाला अजून दाखवतो. इथं पण आम्ही सगळा पसारा टाकला आहे कारण हे भांगायला द्यायचं आहे म्हणून मी आता तात्पुरतं ते टाकलं आहे सगळं. पण इथं सगळं किराणा मालाचं दुकान करायचं आहे. परत तुम्हाला दाखवतो बघा तिथे डंक करायचं आहे. शेवळाची गिरण करायची आहे. सगळं करायचं आहे. आमच्या घरात सगळं परिसर आहे. तुम्हाला मी नंतर मागचं सगळं फिरून दाखवतो. तर मित्रांनो जाऊ आता आपण मागचं सगळं बघायला. तर तुम्हाला मी गाडी दाखवलीच आहे. हे बघा हे आमचे तुळस आहे. इथं झाड आहे सगळं काय. त्यानंतर इथं सगळं बगीचा आहे. इथं पण बगीचा आहे. चारी बाजूने आमच्या घराच्या बगीचा आहे. त्यानंतर हा गेट उघडून जायचं. गेट उघडला बाहेर आलो. हा गेट लावला आणि कोंबड्या वगैरे असतात. तर अजून आम्ही कोंबड्या सोडल्या नाही आहेत. थोड्या वेळाने कोंबड्या सोडतो कारण मोठे पक्षी वगैरे येतात. हे सगळं बघा आमचा गोठा आहे. जनावर एक म्हैस एक कालवाड जे गायने शेरडे इथं बाहेर काढले आहेत. तर आम्ही जेव्हा आमच्या दिनक्रमात शेरडे हिंडवायला येतो तेव्हा मी तुम्हाला सगळं पुढचं दाखवतो. तर चला आता आपण जाऊ आत. मी पण अजून आवरून घेतलं नाही त्यामुळे मला पण आवरायला पाहिजे. मी पण आवरून घेतो. तर चला भेटू मी आवरायला जाताना. तर मित्रांनो आता माझ्या भावाचा आवरून झाला आहे आणि आता मी जात आहे आवरायला.
तर आपण आता माझं आवरून झाल्यानंतर भेटू. तर बघा मित्रांनो, आता माझं आवरून झालं आहे आणि मी करत आहे कपडे. तर आता माझे सगळे कपडे घालून झाले आहेत आणि तुमच्याकडे कोणी कोणी आवडलं कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी आज हे कपडे घातले आहेत. मला हे कपडे घालून बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. लाल शर्ट आणि पांढरे पॅन्ट तर मी घातले आहे आता. तर आता मी विंचरणार आहे आणि मग देवपूजा करणार आहे. मगाच मला म्हणलं की मी देवपूजा करताना मी दाखवतो तुम्हाला माझी देवपूजा कशी असते. म्हणजे आज केवळ खास असणार आहे कारण मी दर बुधवारी विठ्ठलाची नियमित पूजा करतो. पण आज बुधवार नाही, आज रविवार आहे. त्यामुळे आज मी फक्त नारळाचा जप करणार आहे, बाकी असं काही करणार नाही. तर आता मी विंचरताना तुम्हाला भेटतो. तर बघा मित्रांनो, आता मी सध्या भांग पाडत आहे आणि माझा भांग पाडून झालेला आहे. तर मित्रांनो, भाग कसा पडला आहे का नक्की सांगा. तर आता मी सध्या माझी देवपूजा करणार आहे. मी सगळं माझं भांग बिंग पाडून झालं आहे, माझा कंगवा आहे आणि मी आता देवपूजा करणार आहे. आणि देवपूजा करताना मी तुम्हाला म्हणजे देवपूजा अशी खास नाही आज, मी तुम्हाला मागाशी सांगितलेच कारण आज बुधवार नाही रविवार आहे. त्यामुळे आज मी फक्त माळ जप करणार आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवतो माझी माळ कशी आहे वगैरे आणि मी कुणाचा जप करतो. तर आता आपण भेटू देवाऱ्यात. तर मित्रांनो, आता इथे मी ह्या आमचा देवारा आहे, सगळ्या देवाला दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे सगळं खाली साहित्य वर सगळं हे आहे दाखवायचं ना. त्यानंतर इथे सगळे फोटो आहेत देवांचे, दत्तगुरूचे, हनुमानाचे वगैरे असे सगळे फोटो आहेत. इथे नारळ आहे. त्यानंतर इथे माझी माळ आहे, काडीची पीठ आहे, हे पंचपाळ आहे, हे विठ्ठलाचं पाणी सगळं आहे. तर हे जे आहे ते भगवद्गीता आहे. तर आता मी माझी माळ जपून तुम्हाला दाखवतो. यात माझी माळ आहे, मी कशी जपतो ते दाखवतो तुम्हाला. तर असं मी पहिलं बुक्का घेतो आणि लावतो. लावल्यानंतर आता मी माळ घेतो आणि अशी जपतो. म्हणजे अशी मी इतका असं पहिला पाया पडतो आणि एकाच धरून जपतो. मी माळचं म्हणजे जपणार आहे. मित्रांनो, आता माझी माळ जपून झाली आणि मी आता अशी ठेवतात. त्यानंतर अशी मी याचं चेन ओढताना याच्या पाया पडून असे ठेवून देतो. आणि माझी देवपूजा असताना झाली आजची. तर बुधवारी जर ब्लॉग केला असतं तर मला सगळं दाखवलं असतं मी. तर आता मी इथून उठतो आणि हात धुवून येतो जरा. त्यानंतर माझा नाश्ता करताना आपण परत भेटू. म्हणे मित्रांनो, मी चहा पित नाही, पिला तर मी कोरा पितो, पण मी खास करून दूध पितो. तर तुम्ही काय पिता, चहा, कॉफी, दुधाचा चहा किंवा दूध, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी दूध पित आहे नाश्त्यामध्ये माझा आणि नंतर आम्ही शहरात जाणार आहे. तर आम्ही बाहेर शहराकडे गेल्या भेटू. आता आपण थोड्या वेळाने भेटू. तर मित्रांनो, आता मी घरावर आहे आणि मग तुम्हाला मी नीट गच्ची दाखवलं नव्हती आमचं, म्हणजे आमचं स्लॅब दाखवलं नव्हतं नीट. तर पहा, हे सर्व स्लॅब आहे. काल पाऊसून गेल्यामुळे स्लॅब थोडं ओलं झालं आहे. मागं बघा, मागचं घर तुम्हाला मागं दाखवलं नव्हतं नीट मी. ट्रॅक्टर आला आहे मागं आता. त्यानंतर आमच्या गच्चीचा जो मेन पार्ट मला दाखवत राहिला होता, म्हणजे मगाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हता, तिथं मला दाखवतो. ही भिंत आहे, त्या भिंतीने इकडे जायचं. इकडे गेल्यानंतर बघा, इकडे एक ठिकाण, इकडे एक अशी गच्चीची, इथे देखील 2 पार्टांमध्ये भिंत आहे. त्यानंतर इकडे आकडा वगैरे लावतो आम्ही तसेच. बघा, तर तिकडे यायचं सर्व आमची गच्ची आहे. तर आता आम्ही जाणार आहे शर्ट सोडायला. तर बघा, आता आम्ही शर्ट सोडताना तर तुम्हाला आमचं घराच्या बाहेर देखील सर्व परिसर दाखवतो. आम्ही दिवसभर काय काय करतो वगैरे दाखवूनच आहे या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला. तर बघा, भेटू आपण शर्ट सोडताना. मित्रांनो, आता आम्ही जात आहे शर्ट सोडायला. शर्ट सोडणार आहे आम्ही आता. आमच्या दिनक्रमातलं नेहमीच आहे, आम्ही दररोज शर्ट सोडतो. आम्ही चप्पल घालतो आणि शर्ट सोडायला जातो.
तर मी चप्पल घातला आहे. ही आमची तुम्हाला गाडी सकाळीच दाखवली आहे मी, आणि हे आमची एकच पण तुम्हाला सकाळी दाखवली आहे. पण हां ते मला मागच्या व्हिडिओमध्ये बच्ची बघितली मी RX-100 हां तीच. हे बघा इथे आमची मोटरसायकल आहे. कुठलं रे फॅशन मोटरसायकल आहे. परत तिकडे आमची RX-100 आहे. तर चला आता आपण जाऊ शर्ट हिंडवायला, आपला नेहमीचा दिनक्रम करायला. काय म्हणतं ना. तर आता मम्मी शर्ट सोडत आहे आणि आम्ही शर्ट हिंडवायला जाणार आहे. तर बघा आमची शर्ट आहेत. हा सगळा आमचा परिसर आहे. आणि इथं ते जे आहे इथं आम्ही क्रिकेट खेळतो. तुम्हाला इथे आम्ही कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट्स करून पाठवला होता. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जा, आणि तो व्हिडिओ 2 नंबरला असेल. तो शॉर्ट्स व्हिडिओमध्ये या आयकॉनवर शॉर्ट्स व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा, आणि तो व्हिडिओ 2 नंबरला असेल तो पहा. बा आमच्या घराचा जो सगळं पुस्तक आहे, आणि तुम्हाला मी दाखवतो म्हणलो होतो मगाशी पुढे जाऊन की काय काय आहे. तर ते मग तुम्हाला दाखवणार आहे. तर मगाशी आपण आलतो इथे तुम्हाला मी सर्व दाखवलं होतं का. मगाशी आलतो आपण. हा आमचं शेरडांचा गट आहे. हे आमचे जनावर आहे कालवाड. मगाशी मी दाखवलं तुम्ही ही म्हैस. इकडे सगळं बघा, इकडचं खोरडा वगैरे आहे. त्यानंतर ही आमची त्या जनावरचं सगळं साईड ठेवतो. इथं पाणी वगैरे आहे जनावरांना. त्यानंतर ते असं सायकल म्हणजे कबाड म्हणजे जे असं ते हे असं लोखंड वगैरे ते ठेवलं आहे तिथं. इथे बघा झाड आहे सीताफळाचं. त्यानंतर इतर म्हणजे आमच्या आत्तीचं घर आहे, पण ते आता सुद्धा बंद आहे. आत्ती गेले कामाला. आणि त्यानंतर इकडे सगळं मालचं आहे. आणि ते आमचं शेत आहे ज्यात मी पाणी पाजण्याचा एक छोटासा ब्लॉग केला होता. त्या व्हिडिओ देखील चॅनलवर गेला तर तुम्ही पहिल्या नंबरला मिळेल. तो व्हिडिओ देखील नक्की पहा. ते पाहिलं नसेल तर. तिकडे आमची ह्याची बलीम आहे. काय ते तर आपली ह्याची वरणीची आमची शर्ट आहेत सध्या हिंडत आहेत. तर यांना मी असं हिंडवणार आहे. तर हिंडवून झाल्यावर आता भेटू आपण काहीतरी चांगलं झाल्यावर. तर बघा मित्रांनो आता आम्ही खाली आहे. शर्ट आता खात अशी खाली चालली आहेत. आता वरून खाऊन त्यांचं झालं आहे, त्यामुळे त्यांनी खाली चालले आहेत. आता आम्ही देखील त्यांच्यासोबत खाली चाललो आहे. बघा हो येते थांबलीच ग. चल आता त्या पाय सुटला. दररोजच पाय सुटते काय. रस्ता बघा मित्रांनो. मी चाललो आहे शेर्डांकडे. शेर्ड खूपच पळत आहेत. शेर्ड चालले आहेत हे बघा शेर्ड. आणि मी चाललो आहे शेर्डांकडे. सकाळचं पहिलं काम तर हेच आहे आमचं. आंघोळी करून इथे नाश्ता करून यायचं, त्या शेर्डांना सांभाळायचं. बघा शेर्ड हे बघा 1 2 3 2 बोकडं ती त्यांना ऐकलं आहे. आणि आता शेर्ड चालले आहेत बघा पुढे. मी चाललो आहे त्यांच्या मागे. बघून चालला किंवा रस्ता मागे दगडाचा रस्ता आहे पाकच. कसं जायचं काय माहिती. हे बघा मित्रपरिवार आपला कसा पोहतोय, म्हणजेच आमची शेर्ड बघ कशी पळते. तुम्ही काय करत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कुठे राहता, शहर की गावात, हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा. तर बघा आम्ही शर्टात खाली गेलो तर खालून बघा परत वर आले. शर्ट किती फिरवतात ना. तर आम्ही शर्ट राखत आहे. बघा इथे ही शर्ट आहेत. भाव बघा कसं करते भाव. तर बघा मित्रांनो आता आम्ही शर्ट घरी नेत आहे. मला खोकला लागला. मला खोकला दमलं बघा पोरगी लगेच जमते हो. ह्याला काय आहे हारला रेसमध्ये आणि जमलाय. प्रेक्षको
आय एम जी मम्मी आले सगळं नेला म्हणजे आम्ही नेली असते पण खूप वेळ आम्ही लावली जाऊन मम्मी आली. काळजी पोटी 12:15 वाजले आहेत. चला आता मम्मीला मोबाईल पाहिजे आहे देतो 1 मिनटं आणि शर्ट बांधताना तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो बघा आता आम्ही शर्ट हिंडून आणले आहेत आणि आता आम्ही आज घालणार आहे त्यांना. बघा सगळी शर्ट आत चालली. सगळी शर्ट आत गेले आहेत. आता आम्ही बांधणार आहे आणि आमचं पहिलं काम तर फत्ते झालं आहे. तर शर्ट पाणी पाजून वगैरे आत पाणी पिऊन वगैरे आत गेले आहेत आणि आमचं पहिलं काम मित्रांनो फत्ते झालं आहे. निकामातलं तर दुसरं काम आहे इथे की आता दुपार झाले आहे त्यामुळे आम्ही दुपारी तर काही करत नाही. तर हा उचलतो पाठी इथे पडले आहे. धुनवाद घातली मगाशी तर म्हणजे ठेवली होती तर आता चुकून पाय लागून पडली. तर आता दिनक्रमांक केलं तर पहिलं काम झालं आहे. दुसरं काम आता आहे ते म्हणजे दुपारी मोबाईल चार्जिंग लावून बसणे किंवा टी व्ही पाहणे. आता म्हणजे आज व्हिडिओ करून मोबाईल चार्जिंग संपला आहे तर ह्या टायमाला दररोज आम्ही मोबाईल बघतो. म्हणजे 1 तास चार्जिंग लावणार आहे. आत्ता वाजले आहेत 1 आणि घरापाशी येऊन मगाशी आम्ही मला मगाशी मी म्हणलं होतं की आम्ही शर्ट बांधणार आहे पण घरापाशी येऊन आम्ही शर्ट हिंडवले आहेत आणि आता 1 वाजले आहेत प्रॉपर बरोबर 1 आणि 1 वाजता आम्ही आता म्हणजे मी शर्ट बांधले आहेत आणि ते 1 म्हणजे दररोज मी 12 मोबाईल चार्जिंग असतो आणि आम्ही शर्टाने मोबाईल घेऊन जात नाही दररोज त्यामुळे घरी असतो मी चार्जिंग असतो त्यामुळे आम्ही आलो की 12ला मोबाईल बघतो किंवा 12ला बघतच ना असं जेवणाचा वगैरे टाईम जातो सगळा आणि 1ला बघतो 1ला सुरू करतो कधी कधी 2-3ला काय संपवतो कधी कधी 4ला थांबवतो. असं आमचं काही नक्की नसतं आमच्या दैनिक्रमाला असतं. तुम्हाला नंतर दाखवतोच मी मोबाईल बघतो ना वगैरे आम्ही असं काय करत आहे करतो सगळं तुम्ही नक्की नंतर पाहणारच आहात ह्याचं क्षण आहे. तर आता आपण आता इथे थांबू. आता तुम्हाला माझं पुढचं काम जे आहे ते करताना भेटू. मोबाईल चार्जिंग लावणार आहे हे बघा. आता मी ही पिन त्याच्यात घालतो. तर बघा मोबाईल चार्जिंग लावला आहे आणि आता आपण भेटू मोबाईल चार्जिंग झाल्यावर म्हणजेच माझं जे पुढचं काम आहे ते करताना. म्हणजेच आता बघा इथं आमची टी व्ही आहे. आता मी टी व्ही लावणार आहे. टी व्ही लावलं तुम्हाला दाखवण्याची गरज नाही कारण आता मी टी व्ही लावून दाखवतोच तुम्हाला. तर बघा टी व्ही लावलेला आहे आणि इथे टी व्हीचा EMI असा म्हणजे EMI असा एक मला आहे नक्की आहे का याला ती यायलाच आहे वाटतं. त्यानंतर आता इथे बघा असं आमची टी व्ही सुरू होते. तर टी व्हीत इंटरनेटचा ऑप्शन आहे म्हणजे नेटवर्क आपण काय बघू शकतो. त्यानंतर असं देखील म्हणजे असं साथ देखील बघू शकतो आणि हा आमचा इंटरनेट सगळं कनेक्ट करण्याचं नेट आहे सगळं काही इंटरनेट कनेक्ट करण्याचा. पण ह्यावरून सुरुवातीला टी व्ही चालू करायला लागते बघा. आता इथे सगळं असं येत आहे ह्यावरून तर इथे इकडे पुढे यायचं सगळं शोधायचं यूट्यूबवर काय काय आपलं असेल जे आपलं पाहिजे ते. पण आम्ही इथं खाली यायचं आणि जे इथे लिहिलं आहे AV त्यावर आपला एक मला 3 टिंबा आणि AVचा त्यावर ओके करायचं. आपलं ह्याने ओके करायचं आणि खरं करायचं आणि ओके करायचं. त्यानंतर इथं आलं की जो आमचा दुसरा रिमोट असतो त्या रिमोटने आम्ही पुढची टी व्ही ऑन करतो तुम्हाला दाखवतोच. तर बघा मित्रांनो आता मला दुसरा घावला आहे रिमोट शोधला आहे मी आणि त्यानंतर ह्या रिमोट आता मी ह्या बटनाने पुढे करतो. म्हणजे आता नंबर तर आहे आम्ही जे बघतो त्याचा 772 सर एच.डी आमचा डिश आहे त्याचा नंबर 772 आहे. 772 लागला आहे आणि आता हे लागलं आहे की ठरलं तर मग आम्ही स्टार्ट करावं बघतो आणि ठरलं तर मग लागलं आहे. तर आता आपण भेटू टी व्ही बघत आहे. आता मी क्लास जेव्हा टी व्ही बघणार आहे मग आता भेटू 2 वाजता पुढचं जे माझं काम आहे ते करताना. तोपर्यंत आपण इथे बघा हा चार्जर आहे आणि ह्याला चिकट टेप लागलं आहे. तर आता मी हा चार्जर मोबाईलला कनेक्ट करतो. कनेक्ट केल्यानंतर आपण भेटू म्हणजे ते पुढचं काम करताना. 1 मिनटं पुढचं काम करताना भेटू. तोपर्यंत बाय. पुढचं काम करताना भेटू मित्रांनो. आता आम्ही आमचं जे पुढचं काम आहे तुम्हाला मी सांगणार होतो तर ते आहे मोबाईल पाहणे.
तर आता आम्ही 1-2 तास किंवा 1 तास मोबाईल पाहणार आहे असं नक्की ठरलेलं नसतं, पण किती वेळ पाहणार आहे ते माहीत नाही, पण पाहणार आहे. तर बघा भाऊ मोबाईल पाहत असलेला आहे. भाऊ मोबाईल दाखवतो. सबसे इम्पोर्टेंट चीज वो प्रैक्टिस ट्रेनिंग जिम में टेक्नो गेमर बघतो मी. अगले 24 घंटे उनके साथ मैं टेक्नो गेमर बघत आहे मी. राजस्थान रॉयल्स की टीम में. तर असा आम्ही मोबाईल बघत आहे. तर मोबाईल बघून झाल्यानंतर आमचं पुढचं जे काम असणार आहे ते म्हणजे म्हणजे माझा भाऊ मला पाणी आणायला लागतं. ते पाणी आणल्यानंतर आम्ही क्रिकेट खेळणार आहे बाहेर. तर आज पाऊस आहे त्यामुळं खेळता येईल का नाही, पाऊस होईल का नाही ते सांगता येत नाही. पाऊस जर झाला तर क्रिकेट खेळता येत नाही, पण ते आमचं काम 4:30ला सुरू होतं आणि 6ला संपतं, ते आहे असं. तर आता आमच्या पुढच्या कामाला भेटतो आम्ही. तर मित्रांनो, मी चाललो आहे आता पाणी आणायला. ही आहे माझी सायकल आणि ही आहे धरिंदर आपलं दलदल. म्हणजेच इथे पाणी साठलं आहे पाऊस झाल्यामुळे आणि माझी सायकल आहे ती इथून जाऊ शकत नाही. बघतो मी इकडून काढून गेली तर गेली. चाललो आहे मी. ही बघा माझी सायकल चल आणि मी सायकलीवरनं काही नीट व्हिडिओ करू शकत नाही. तर मी पोचलो आहे ते पाणी आणायला. बघू शकता तुम्ही. आणि ते पाणी भरून ठेवलं आहे. ते बघा आता पाणी भरत आहे मम्मी. हे बघा. आणि मी आता जाणार आहे पाणी घेऊन. कळशी ठेवली आहे म्हणजेच ठेवत आहे. तर मित्रांनो, मी आता निघालो आहे पाणी घेऊन आणि आता चाललो आहे माझी सायकल घेऊन. लय खतरनाक ॲक्सिडेंट झाला असता. तर मित्रांनो, मी आता चाललो आहे घरी. ही बघा मी चाललो आहे आणि रस्ता बघा. सायकल रस्त्यावरनं व्हिडिओ करत चालवायला लय मजा येते. बघा चाललो आहे सायकल घेऊन. बघा मित्रांनो, आता स्वराज पाणी घेऊन आला आहे. आता मी हेल्प करणार आहे, म्हणजे मदत करणार आहे. मी सायकल धरणार आहे आणि तो कळशात येतो. तर बाहेर कळशात येत आहे आता आणि कळशात नेलेले आहे. तर मला सायकल पार्क करावं लागेल. ते तुम्ही सायकल टिकून लावतो. पण आता आमचं जे पुढचं काम असणार ते म्हणजे खेळणं. आणि ते खेळून झाल्यानंतर मग मला पाणी भरावं लागेल घरातलं. ते आता काम केल्यानंतर आपण आता आमच्या पुढच्या कामाला भेटू. मित्रांनो, आता आम्ही आमचं पुढचं जे काम आहे ते करणार आहे ते म्हणजे खेळणं. आणि आता आम्ही आहे खेळणार. तर आम्ही आता काय आमचं तुम्हाला आम्ही जे खेळ खेळतो ते तर मला माहीतच आहे. तर आता आम्ही आता तो खेळ खेळणार आहे. तर तो खेळ खेळण्यासाठी आमच्यासाठी जो स्टंप असणार आहे तो बघा, तो आहे हा स्टंप. आम्ही स्टंप म्हणून ह्याला वापरत जाणार असेल. तो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना कॉमेडीचा, आमचं बघितलं नसेल तर मागे ट्रॅक्टर बघा, बघितलं नसेल तर चॅनलमध्ये जा. जो 2 नंबरचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला सकाळी सांगितलं आहे की मी 2 नंबरचा व्हिडिओ आहे तो पहा आमचा स्टंप. तर आता आम्ही खेळणार आहे. मित्रांनो, आता मी याच्याकडे स्टंप दिला आहे आणि हा स्टंप लावत आहे बघा. तर रवता नाही आपलं रवत नाही. होय. तर बघा हे सगळं परिसर आमचं गावात आहे. आम्ही ते खेळते त्याला काय करणार आम्ही. तर याने स्टंप झालेला आहे. तर भावा जातो पहिली बॅटिंग कर. बॅटिंग करतो टॉस फोडूया. नाही बॅटिंगच कर. बॅटिंगच करतो. बरं नाही टॉस फोडे तर नको बॅटिंग करूया. टॉस फोडतो. आपले गावठीच टॉस दाखवली सगळ्यांना. वरली चुकी. हां वल्ली सुकी नाही दूध का बिस्किट. बरं हे असं आहे काय वर्ष आहे काय. बरं दूध का बिस्किट वरली चुकी आहे. दूध का बिस्किट आहे. 2 गावठी टॉस फेमस आहेत बरं काय. तुमच्याकडे असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की सांगा. तर माझा असणार आहे कारण मी सकाळी दूध पिलं तुम्हाला माहिती आहे. तर मला बिस्किट काय एवढं खास आवडत नाही. मला काय आवडत सांगा. दूध बिस्किट. हां तर टॉस कर. हां एक बिस्किट पडला आहे. थांब मी घेणार आहे. थांब बघू तर दाखवतो इकडे. हे बघा बिस्किट पडला. ते बिस्किट पडलं आहे बघा. आमची सगळी ती पांढरी बाजू इकडची म्हणजे दूध आणि इकडे बाजू बिस्किट. तर बिस्किट पडलं आहे. तर आता फर्स्ट काय येणार रे बॅटिंग. तर याने फर्स्ट बॅटिंग चूज केली आहे. आवडते आहे बॅटिंग त्यामुळे ह्याने फर्स्ट बॅटिंग केली आहे. आमचा हा बॉल बघा आम्ही चिकटच लावून घेतले खास करून
जेणेकरून बॉल नीट ग्रिप्ट व्हावं, म्हणजे असं टेप पडा वगैरे. तिथं मी उभारून आम्ही बॉलिंग करतो. ए काय रे, तर आता मी बॉल टाकायला तयार आहे. रेडी का भावा? हा प्ले. अरे भावा काय शॉट मारलास रे मित्रांनो. आता मी दुसरा बॉल टाकणार आहे बघा, आणि आउट करून टाकतो का नाही आता बघा. रेडी का? तर आता मी तिसरा बॉल टाकणार आहे. ह्याचं खेळणं पूर्ण अवघड करून टाकलं आहे मी. आता बघा याची दांडकीच पडतो का नाही बघा मित्रांनो. त्याला आउटच करून टाकतो काय. आउट आहे हा, आउट. काय समोर कोण लय वेळ चालत नाही हो. आता काय बॉल जरा स्लो केला मी, त्यामुळे हा आउटच झाला. मगापासून फास्ट टाकला ना, त्यामुळे आउट झाला नव्हता. आता आउट झाला. तर आता हा आउट झाला आहे. तर मी आता बॉलिंग करतो. त्याने फर्स्ट बॅटिंग घेतली होती आणि हा 2-3 शॉट मारून आउट झाला. एकच टप्पी पडला ना तुझ्या ग्राउंडमध्ये? काय टप्पी पडला ना ग्राउंडमध्ये म्हणलं तर हा, म्हणजे एकच टप्पी पडला ना बॉल. एक टप्पीच होता बॉल. खूप स्लो होतं खरं. अरे गती कमी करणं हे माझ्या हातात असतं, कारण मी बॉलर आहे आणि एक फास्टर बॉलर आहे, त्यामुळे गती कमी करणं सगळं बघितलं. आता आम्ही कसं क्रिकेट खेळतो, आमचे पुढचं काम आहे ते क्रिकेटचं, ते तर तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. तर आता आम्ही आमचं नेहमीच्या दिनक्रमात असंच खेळतो. आता जवळपास 5:45 वाजले आहेत आणि आम्ही खेळत आहे आमचं क्रिकेट, जे आमची एक 10 ओव्हरची मॅच लागली आहे अशीच. ती मॅच कोण जिंकतं आहे ते बघू. दोघातच मॅच लागली आहे, आम्ही दोघंच खेळतो. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल, शॉर्ट्स व्हिडिओ कॉमेडी, तर तो नक्की पहा. तो व्हिडिओ त्याला पण लाईक करा, याला पण लाईक करा. दोन्ही कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा दोन्ही व्हिडिओच्या. तर मग आता माझं जे पुढचं काम आहे त्या पुढच्या कामात भेटू. तर मित्रांनो आता जे आहे ते माझं पुढचं काम सुरू होणार आहे. ते म्हणजे बघा तुम्हाला दाखवतो, पण त्याआधी आमचं सगळं ढगाळ वातावरण पहा. किती पाऊस येण्याची शक्यता आहे. आमचे शर्ट बांधले आहेत, त्याचा आत बांधायचं आहे. पण त्याआधी माझं जे पुढचं काम आहे त्यात आहे ते म्हणजे हे बघा. ते आता मी पाईप जोडले आहे. पाईप जोडल्यानंतर तुम्ही बघा, मी एक मिनिट, इथून मी आत पाणी चालू केलेलं आहे. तर त्या इथून आत मला जाऊन तिकडून आत जायचं आहे आणि आत गेल्यानंतर पाणी भरायचं आहे. तुम्हाला तिथे गेलं भेटतो का तोपर्यंत. तर मी शर्ट आत बांधून बाहेर तिकडे जातो. तर मित्रांनो मी आता खालून पाणी चालू करणार आहे आणि आता मी पाणी भरणार आहे. आताच मी सध्या खालून पाणी चालू करून आलो आहे आणि आता मी पाणी भरणार आहे. मग अशी आम्ही क्रिकेट खेळताना तुम्ही पाहिलंच असेल, ते आमचं काम, म्हणजे ते आम्ही आमच्या दिनक्रमातला एक क्रमच होता. त्यानंतर आता माझ्यावर वेळ आहे. मग अशी भावानं पाणी आणलं, त्यामुळे आता माझ्यावर पाणी भरण्याची वेळ आली आहे. तर मी आता पाणी भरत आहे, तुम्ही पाहू शकता. तर जसं क्रिकेटचं तुम्ही पाहिलं असेल तर आता आम्ही पाणी भरत आहे. तर मित्रांनो मी फायनलला पाणी भरण्यासाठी सुरुवात केली आहे. तर जे आमची खालून मी जोडून घेतलं आहे. मला ते वेट होतं, त्यात पाणीसुद्धा पडत आहे. पाणी पडण्यास चालूच आहे. आता मी पाणी भरत आहे. तर आता आपण भेटू ती टाकी भरून, ती टाकी आहे ना आमची, या सगळ्या बादल्या भरून आहेत, तिथे सगळ्या बादल्या मोकळ्या आहेत. त्या बादल्या मोकळ्या भरून आणि जी ती टाकी आहे ती टाकी फुल झाल्यावर आपण भेटू. तोपर्यंत आपण तिची टाकी आहे ती फुल झाल्यावर आपण भेटू आणि या बादल्या ती टाकी फुल झाल्यावर आपण भेटू. तर बघा मित्रांनो आता ही फुल्ल भरून झाला आहे. तर आम्ही अशी वरून अशी पाईप खालून घाण काढतो. तर तुम्ही कशी काढता ते सांगा का म्हणून नक्की मला सांगा. टाकी फुल्ल भरून झालेलं आहे आणि सर्व पाणी फुल्ल भरून झालं आहे. मी पाईप खाली सोडतो, एकच मिनिट. तर मित्रांनो बघा सगळं पाणी भरून झालं आहे. इथे 2 बादली ठेवले आहे. इथे एक बादली, ते कॅन आहे. इथं बॅरलवरती मग,
तर तिथे 2 कळशा आणि 1 बादली, तर तिथे टाकी भरली फुल अशी. त्यानंतर त्या टाकीवर चंबू आहे आणि ते पाणी त्यासाठी ते ठेवलं आहे. तर त्यामागेच पाणी पडलं होतं ठेवलं आहे. तर असं सगळं माझं पाणी भरून एकदम चकचकीत असं झालं आहे. तर फायनल रिझल्ट बसं वाटलं ना. तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी शर्ट का काढला आहे. तर त्याचे कारण म्हणजे पाण्यात कपडे भिजतात आणि पाऊस देखील बारीक चालू आहे, त्यामुळे मी शर्ट काढला आहे आणि व्हिडिओ केला आहे. मी दररोजच मी तेच करतो. आणि असं पाणी आता असं फायनली माझं भरून झालं आहे. तर आता आमच्या पुढच्या कामात आपण भेटू. तर मित्रांनो आता माझे पाणी भरलं तुम्ही पाहिलेच आहे. तर आता पाणी भरून झालं आहे आणि आता मी टी व्ही पाहणार आहे. तर आता माझा दुसरा पुढचा दिनक्रम हाच आहे की मी टी व्ही पाहतो आणि माझा भाऊ मोबाईल पाहतो. ते मी तुम्हाला दाखवतोच आता. तर बघा मी मॅच लावली आहे आणि आज मी मॅच बघणार आहे कारण आज भारत पाकिस्तान मॅच आहे. खूपच डेंजरस मॅच होणार आहे आजची. तर तुम्ही नक्की पहा मॅच, एन्जॉय करा. तर आज सगळ्यांनी कोहलीची बॅटिंग बघा खास कर. तर तुम्हाला दाखवतो. तर बघा मित्रांनो स्वराज देखील आता मोबाईल पाहत आहे. तर बघा मोबाईल पाहत बसलेला आहे इथे. तर आमच्या दोघांचा दिनक्रम असं चालू आहे. आता संध्याकाळी झाले आहे. जवळजवळ 7 वाजून 5 ते 10 मिनटं झाली आहेत. नक्की मी टाईम चेक केलं नाही, पण अशापैकी यावेळी टाईम झाला आहे आणि मॅच सुरू व्हायला अजून 1 तास बाकी आहे. तर आता आपलं जे पुढचं काम आहे तेव्हा भेटू, म्हणजेच जेवताना. आता मगाशी मी दूध पिऊन घेतलं आहे संध्याकाळचं. तर आता आपण भेटू जेवताना. अजून दूध तर पिलं नाही मी, चुकून बोलून गेलो. आज दूध पिलं का नाही माहीत नाही मी, पण आजची मॅच रोमांचक काय नक्की पहा. तर आपल्या पुढच्या कामात भेटू. पण मित्रांनो सकाळी जे तुम्हाला दाखवलं ती खोली बंद होती, ती मी तुम्हाला आता ही खोली दाखवतो. तर आता दाखवतो सकाळी आत्ती गेली ती कामाला आली आहे मगाशी 5 वाजता. तर हे बघा ही सगळं आत्तीची खोली आहे. तर सगळं आत्तीने असं सेट केलेलं आहे बघा. हे आत्तीचं कपाट आहे. तर सगळं काही असं आहे. हे आत्तीचं कपाट, आत्तीचं घड्याळ आहे. मॅच सुरू व्हायला थोडासा वेळ बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. मी मॅच बघणारच आहे मी आता. हे खुर्ची वगैरे आहे सगळं. तर सगळं साहित्य आहे त्याने किचन मांडलं आहे. सगळं आत्तीची खोली आहे तुम्हाला दाखवायची होती. आणि सकाळी तुम्हाला बाहेरनं दार दिसला आहे, तर हे आहे बाहेरनं आम्ही शेड होताना. तर ही सगळी आत्तीची खोली आहे बघू शकता तुम्ही. तर अशी सगळं खोली आहे. तर खोली कशी आहे नक्की सांगा. तर आता मी आलो आहे बाहेर आणि लावतो दार. तर आता जे मी मॅच सध्या टी व्हीवर बघायची लावली होती. आता मॅच 8 वाजले आहेत आणि मॅच सुरू व्हायला थोडा वेळ बाकी आहे. आणि आत्ता टी व्हीवर मालिका बघायच्या आता मोबाईलवर मी मॅच बघणार आहे. तर बघा तुम्हाला अनेक रूम दाखवायची बाकी होती, ती म्हणजे ही. तर बघा इथे सगळं आमचं चुला आहे, पाणी तापवायला वगैरे. तर पाणी तापवतो मला आज जाऊन दाखवतो. तर बघा हे चूल आहे, ते चुल्याला आम्ही पाणी तापवतो. जळण वगैरे आहे इथे, पेंडीसपत वगैरे सगळं ठेवलं आहे. तर असे आहे आमचं घर. तुम्ही आता पूर्ण पाहिलंच आहे. तर आता आपण जाऊ वरती, मोबाईलवर मॅच बघणार आहे. तर आता आपण भेटू पुढच्या कामाला, म्हणजेच पुढचं काम नंतर करणार. तर मला गरजेचं आहे. तर मी जेवताना भेटवतो. तर मित्रांनो आज आता मी जेवणार आहे, सगळं जेवण वगैरे घेतलं आहे. तर आता आपण भेटू आम्ही जेवल्यानंतर. तर मित्रांनो आमचं जेवण झालं आहे. तर जेवण झाल्यानंतर आता मी मॅच पाहणार आहे आणि मॅच पाहून मी जपणार आहे. पण माझ्या भावाचं काय सांगता येत नाही, तो कधीही झोपू शकतो. मस्तपैकी ढेकर आले आहे, म्हणजे जेवण जिरलं आहे आणि जिरवण्याची कॅपॅसिटी खूपच चांगली आहे. तर भाव लवकर झोपू शकतो. मी मॅच बघून झोपणार आहे आजची. तर आजची मॅच एन्जॉय करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा. कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो आता मॅच संपली आहे आणि मी झोपणार आहे. तर आता लाईट बंद करतो आणि आपला व्हिडिओ शेवट व्हायचं होता बरं काय. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या ओनली एस के यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारात सामील व्हा. आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर मित्रांनो आता मी लाईट बंद करून झोपत आहे. तर लाईट बंद करून मी 0 चालू केला आणि इकडे आता मी झोपत आहे. जरा झोपण्याआधी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो तर एक कमेंट नक्की सांगा आणि आपल्या ओनली एस के स्टार या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून आपल्या परिवारात सामील व्हा. चल तर मग आता मी झोपतो आणि माझा भाऊ देखील झोपला आहे. आणि आता आपल्या ह्या व्हिडिओ शेवट इथेच होतो. मी दिवसभर काय काय केलं तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि कमेंट नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आणि आपल्या ओनली एस के यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मग आता मी झोपत आहे आणि आपल्या व्हिडिओचा शेवट मात्र तेच होत आहे.